मित्रांनो, फायदेशीर दुग्ध व्यवसायाच्या पहिल्या सीरीजमध्ये किंवा पहिल्या व्याख्यानामध्ये आपल्याला महाराष्ट्राचा दुग्ध व्यवसाय गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या दुग्ध व्यवसायामध्ये नक्की काय झालं आणि यापुढे काय होण्याची शक्यता आहे याबद्दल इत्थंभूत माहिती घ्यायची. थोडंसं जर आपण कोविड पूर्वी दुग्ध व्यवसायामध्ये काय झालं, कोविड पूर्वीचा दुग्ध व्यवसाय कसा होता, याच्याबद्दल जर माहिती घ्यायची झाली, तर कोविड पूर्वी दुग्ध व्यवसायामध्ये अशी खूप मोठी उलाढाल, हालचाल होती असं नाही. खऱ्या अर्थाने तो दुग्ध व्यवसाय एक पारंपरिक पद्धतीने किंवा काही अंशी काही तरुण वर्ग किंवा ज्या लोकांनी दुग्ध व्यवसाय एक व्यवसाय म्हणून करायचा विचार केला, त्या लोकांनी थोडाफार दुग्ध व्यवसायाकडे लक्ष देऊन दुग्ध व्यवसाय वाढवून त्यामध्ये थोडासा फायदा कमवायचा प्रयत्न केला. म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर कोविड पूर्वीच्या दुग्ध व्यवसायावर शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने कालवडीच्या संगोपनावर भर दिला. आता कालवडीच्या संगोपनावर भर का दिला तर 2012 पासून ज्यावेळी व्हेटरिना अस्तित्वात आले तिथूनच व्हेटरिनाच्या प्रत्येक एम्प्लॉईनं शेतकऱ्याला फायदेशीर दुग्ध व्यवसाय कसा करायचा, दुग्ध व्यवसायाची आर्थिक त्रिसूत्री काय आणि दुग्ध व्यवसायाच्या आर्थिक त्रिसूत्रीमध्ये मग ते कालवडींचं संगोपन असेल, दूध देणाऱ्या गायींचं संगोपन करून त्यांच्यापासून प्रत्येक वर्षाला एक वेध घेणं असेल किंवा प्रत्येक गायीचं जेनेटिक पोटेन्शियल एक्सप्लोर करण्यासाठी किंवा तिची अनुवंशिकता एक्सप्लोर करण्यासाठी तिला लागणारं व्यवस्थापन असेल, या सगळ्या गोष्टीवर इत्थंभूत माहिती देऊन दुग्ध व्यवसाय म्हणजे काय आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम दुग्ध व्यवसाय म्हणजे काय याच्याबद्दल एक जनजागृती करायचा प्रयत्न केला. आणि खरं तर त्याच वेळेला कुठंतरी शेतकरी आपल्या गोठ्यामध्ये 12 ते 15 वेतं देणारी, 2 वर्षाच्या आत विणारी, प्रत्येक वर्षी विणारी आणि प्रत्येक वेतात जास्त दूध देणारी कालवड तयार करायचा विचार करायला लागला. मित्रांनो, कोविड पूर्वी दुधाचे रेट असे खूप काही जास्त नव्हते. परंतु खऱ्या अर्थाने जनावरांची संख्या कमी होती. दुग्ध व्यावसायिक कमी होते आणि म्हणून एका लेवलपर्यंत दुग्ध व्यवसाय टिकून होता. आणि अशा वेळेला एक 28 ते 30 रुपयामध्ये कोविड पूर्वीचा दुग्ध व्यवसाय हा चालू होता. पशुखाद्याचे रेट असतील, वैरणीचं व्यवस्थापन असेल, आहारपूरक घटकांचं व्यवस्थापन असेल, थोडंफार माहिती घेऊन प्रत्येक शेतकरी आपला दुग्ध व्यवसाय चांगल्या पद्धतीने करत होता. मित्रांनो, खरा जो बदल घडला दुग्ध व्यवसायामध्ये, हा खरा बदल कोविड नंतर घडला. अशा पद्धतीने चाललेला दुग्ध व्यवसाय कोविडमध्ये थोडासा ठप्प बसला. मित्रांनो, आपल्याला सर्वांनाच माहीत आहे, कोविडमध्ये कुठलाही व्यवसाय ठप्पच होता. कारण दळणवळण, हालचाल सगळ्या गोष्टी थांबलेल्या आणि अशा वेळेला प्रत्येकजण संभ्रमात होता. परंतु दूध हे अतिशय निकडीची एक दररोजच्या आहारातली गोष्ट असल्यामुळे त्याला थांबवता आलं नाही आणि त्याची गरजही जास्त असल्यामुळे कोविडच्या काळात हे दुग्ध व्यवसाय थोडाफार टिकून राहिला. पण खऱ्या अर्थाने दुग्ध व्यवसायामध्ये जी वृद्धी झाली, ही वृद्धी कोविड नंतर झाली. तर कोविडमध्ये नक्की काय झालं? आपला तरुण वर्ग, तरुण मित्र जे शहरामध्ये जाऊन नोकरी करत होते, शेतकऱ्यांची मग मुलं असतील किंवा काही छोट्या शहरातली मुलं असतील, ही मुलं जेव्हा कोविडमध्ये आपापल्या घरी वापस आली आणि ती दीर्घकाळ आपल्या घरी राहिली, त्यावेळी त्यांनी एक व्यावसायिक दृष्टिकोन निर्माण करून आपल्याला नक्की पुढं काय करता येईल ह्याचा विचार केला आणि त्यांच्यासमोर एक सुंदर, फायदेशीर, कमी जागेत जास्त फायदा देणारा, कमी वेळेत जास्त फायदा देणारा व्यवसाय त्यांना दिसला आणि तो म्हणजे मित्रांनो दुग्ध व्यवसाय. कोविडच्या काळात दळणवळण बंद होतं, भेटीगाठी होत नव्हत्या आणि याच काळात नेमकं डिजिटल टेक्नॉलॉजी किंवा डिजिटल कनेक्ट खूप वाढला. YouTubeच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायाबद्दल माहिती देणारे लोक खूप आलेत. मग Instaवरचे रील्स असतील. मग मोकळ्या वेळात आणि फावल्या वेळात प्रत्येक तरुणाने आणि शेतकऱ्याने YouTubeवर म्हणा किंवा मीडियावर थोडासा दुग्ध व्यवसाय समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना थोडीशी त्यातून आकलन शक्ती मिळाली आणि कुठेतरी ते पॉझिटिव्ह होऊन कोविडच्या काळामध्ये दुग्ध व्यवसाय करण्यासाठी उद्युक्त झाले किंवा विचार करायला लागले. बऱ्याचशा मुलांच्या घरी पूर्वांपार पद्धतीने त्यांचे आई वडील दुग्ध व्यवसाय करतच होते. काही लोकांकडे काही प्रमाणात शेती होती आणि शेती आणि त्यांचा
पूर्वीचा दुग्ध व्यवसाय याची सांगड घालत त्या तरुणांनी दुग्ध व्यवसायामध्ये पडण्यासाठी गायींची संख्या वाढवली. एखाद्या शेतकऱ्याकडे 5 गायी होत्या, त्यावेळी त्याने 10 गायी केल्या, 15 गायी केल्या. काही नवीन तरुणांनी नवीन गोठे बांधून त्यावेळी मुक्त संचार गोठ्याबद्दल चांगल्या प्रकारे एक माहिती बाजारात पसरवली जात होती. त्याबद्दल पशुसंवर्धन खातं असेल किंवा काही कंपन्यांचे प्रतिनिधी असतील किंवा व्हेटरनरीसारखी कंपनी असेल, यांच्या माध्यमातून एक प्रबोधन करून मुक्त गोठ्याबद्दल माहिती दिली जात होती आणि अशा वापस आलेल्या बऱ्याचशा तरुणांनी या दुग्ध व्यवसायाकडे लक्ष घालून दुग्ध व्यवसायामध्ये एंट्री केली. मित्रांनो, कोविड जसा संपत आला तसा दुधाचा बाजारभाव वाढत गेला आणि त्याचमुळे कोविडमध्ये ह्या तरुणांनी जी संकल्पना निर्माण केलेली, ज्या जुन्या शेतकऱ्यांनी जनावरं वाढवून दुग्ध व्यवसाय वाढवायचा प्रयत्न केला, खऱ्या अर्थाने त्यांना एक खूप चांगली चालना मिळाली आणि अशा पद्धतीने कोविड नंतरचा दुग्ध व्यवसाय हा जोमाने, नेटाने खूप वाढत गेला आणि हा फक्त वाढतच नाही गेला, तर त्याला तशा पद्धतीने मित्रांनो भाव पण मिळाला. खरं तर आहार, आहार म्हणजे काय? रोगप्रतिकार क्षमता म्हणजे काय? आपल्याला जर निरोगी राहायचं असेल, तर चांगलं काय खायचं आणि वाईट काय खायचं नाही, ह्याच्याबद्दलची इत्थंभूत माहिती ही पूर्णपणे माणसाला कोविडच्या काळात मिळाली आणि त्यामुळे योग्य आहाराचं नियोजन करण्यासाठी माणसाने त्याच्या रेग्युलर आहारातलं दुधाचं कन्झम्पशन सुद्धा वाढवलं आणि एक दुधाची मार्केट नीड सुद्धा वाढली. इकडे दुधाची गरज वाढली आहे. दुधाला चांगला भाव मिळतोय. शेतकरी दुग्ध व्यवसाय पसरत चाललाय. व्हेटरनरीसारख्या कंपन्यांनी दुग्ध व्यवसाय चांगल्या पद्धतीने कसा करायचा, यासाठी शेतकऱ्यांच्या तळागाळापर्यंत जाऊन, शेतकऱ्यांच्या घरात जाऊन शेतकऱ्यांनी इत्थंभूत माहिती द्यायचा प्रयत्न केला आणि एकंदरीत खूप मोठी पॉझिटिव्हिटी निर्माण होऊन प्रत्येकजण दुग्ध व्यवसायाकडे वळायला लागला. मित्रांनो, जर आपण खऱ्या अर्थानं बघितलं, बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीमध्ये ऊस लावणं बंद केलं, मका लावायला लागले, त्याच्यापासून वैरण निर्माण केली, डाळिंब बंद केलं, कांदा बंद केला, त्याला लागणारा पैसा गायीमध्ये इन्व्हेस्ट केला आणि गायी आणल्या. अशा पद्धतीने मित्रांनो बरेचसे शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे खूप प्रमाणात वाढले आणि हा खऱ्या अर्थाने दुग्ध व्यवसाय वाढायला लागला. एक सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे कोविड नंतर दुग्ध व्यवसायामध्ये दुधाला मिळणारा जर भाव बघितला, हा खूप उच्चांक होता. मित्रांनो, 38 रुपयापर्यंत शेतकऱ्याला दुधाचा भाव मिळू लागला. काही क्षेत्रामध्ये, काही तालुक्यांमध्ये आणि जिल्ह्यामध्ये तो 40 रुपयापर्यंत सुद्धा गेलेला आणि नेमकं या वेळेला जर आपण बघितलं, दूध निर्माण करण्याची जी किंमत होती, ही प्रगतशील शेतकऱ्यांना 20 ते 22 रुपयापर्यंत यायची आणि जे शेतकरी पारंपरिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करत होते, त्यांना हीच किंमत कुठेतरी 25-26 किंवा 27 ते 28 रुपयापर्यंत जात होती आणि अशा वेळेला दुग्ध व्यवसाय समजून न घेता, आर्थिक बाबी समजून न घेता, ब्लाइंडली केलेल्या दुग्ध व्यवसायामध्ये सुद्धा शेतकऱ्याला प्रति लिटर 10 ते 12 रुपये मिळत होते आणि प्रगतशील शेतकऱ्याला प्रति लिटर कमीत कमी 14 ते 15 रुपये मिळत होते आणि म्हणून मित्रांनो सगळ्या शेतकऱ्यांनी दुधाकडे लक्ष वळवलं आणि दुग्ध व्यवसायाची वृद्धी खूप मोठ्या प्रमाणात झाली. अशा प्रकारचा दुग्ध व्यवसाय मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 1.5 ते 2 वर्ष चालला आणि खऱ्या अर्थाने त्याला झळजी पोचली ही 2023 मध्ये. पण हा दुग्ध व्यवसाय जो आर्थिकदृष्ट्या सक्षम होता का? हा दुग्ध व्यवसाय खऱ्या अर्थाने फायदेशीर होता. परंतु हा दुग्ध व्यवसाय खऱ्या अर्थाने सस्टेनेबल नव्हता, शाश्वत नव्हता. एका ठराविक वेळेत जास्त दुधाला भाव मिळाल्यामुळे सगळ्यांनी, सर्व शेतकऱ्यांनी दुधाकडे लक्ष घालायचा प्रयत्न केला. एका ठराविक पिरियडमध्ये दुग्ध व्यवसाय करून शेतकऱ्यांनी दुधामधून खूप फायदा कमवला. गायींचे रेट सुद्धा त्यावेळेला 2.5 लाखापर्यंत पोहोचलेले. बऱ्याचशा बाजारामध्ये चांगल्या प्रतीच्या गायी ह्या 2-2.5 लाखापर्यंत सुद्धा मिळत होत्या. शेतकऱ्यांनी कालवडी संगोपन करून सुद्धा खूपशा शेतकऱ्यांनी कालवडी विकल्या आणि खऱ्या अर्थाने या काळामध्ये चांगला पैसा मिळाला. परंतु चांगला पैसा मिळत असताना शेतकऱ्याने दुग्ध व्यवसाय समजून घेतला का? तर नाही. चांगला पैसा मिळत असताना शेतकऱ्याने दुग्ध व्यवसायाचं अर्थकारण समजून घेतला का? तर नक्कीच नाही. मी असं का म्हणतोय याची कारणं आपण पुढे बघूया. मित्रांनो, खऱ्या अर्थाने जेव्हा
दुग्ध व्यवसायामध्ये दुधाचे रेट नोव्हेंबर 2023, डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024ला कमी व्हायला लागले. ते डिसेंबर 2024 पर्यंत जवळ-जवळ ₹23 आले. ह्या काळात मग नक्की काय झालं? तो दुग्ध व्यवसाय टिकला का? तो दुग्ध व्यवसाय तसाच राहिला का? नाही. मित्रांनो, तो दुग्ध व्यवसाय पुन्हा तळागाळाला आला आणि याची कारणं जर आपण बघायला गेलो, तर दुधाचा रेट नाही. आपला दुग्ध व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता? आपण दुग्ध व्यवसायाबद्दल काय विचार करत होतो? ह्याची मुळात ही कारणं आहेत. आणि शाश्वत दुग्ध व्यवसाय न केल्यामुळे आपला फायदेशीर दुग्ध व्यवसाय जेव्हा दुधाला 38 ते 40 रुपयाला मिळत होते, तो दुग्ध व्यवसाय अतिशय तोट्यात चालू लागला. केव्हा? ज्यावेळी दुधाला 23 ते 25 रुपये भाव मिळाला. मित्रांनो, जर त्यावेळेला शेतकऱ्याने दुधाची उत्पादन किंमत 22 रुपये टिकून ठेवली असती, दुग्ध व्यवसाय समजून ठेवून केला असता, तर कदाचित नो प्रॉफिट, नो लॉस बेसिसवर आपण एक 7 ते 8 महिने दुग्ध व्यवसाय करू शकलो असतो. आपल्या गोठ्यातल्या गायी आपण व्यवस्थित सांभाळू शकलो असतो. प्रत्येक वर्षी एक वेत घेतलं असतं आणि प्रत्येक वेतात कदाचित जास्त दूध घेतलं असतं, तर कुठेतरी आपला दुग्ध व्यवसाय टिकून राहिला असता. मित्रांनो, ज्यावेळी आपण व्यवसाय म्हणतो, व्यवसाय आपल्याला नेहमीच फायदा देऊ शकतो किंवा फायदा देईल असं नाही. व्यवसाय म्हटल्यानंतर त्यात कधी चढ, कधी उतार हा असतोच. पण जेव्हा चढ असतो, जेव्हा व्यवसायामध्ये वृद्धी असते, व्यवसाय चांगला चाललेला असतो, त्यावेळी काही प्रमाणात मिळालेला पैसा हा जेव्हा व्यवसाय खाली जातो, नुकसानकारक असतो, त्यावेळेला वापरून आपल्याला तो कुठेतरी टिकून ठेवायचा असतो. मग नेमकं काय झालं? ज्यावेळी दुधाचे रेट कमी झाले, दुधाला भाव कमी मिळायला लागला, त्यावेळी शेतकऱ्याने व्यवस्थापनामध्ये, गायींच्या संगोपनामध्ये, गायींच्या आहारामध्ये कुठेतरी कटछाट करायचा प्रयत्न केला. आणि मित्रांनो, ती कटछाटची सुरुवात जी होती, ही खऱ्या अर्थाने आहारपूरक घटकांची होती. मी आमच्या व्हेटरनरीच्या प्रत्येक एम्प्लॉईला अगदी कळकळीने सांगत होतो, मित्रांनो, शेतकऱ्याला समजून सांगा आहारपूरक घटकांचं महत्त्व काय. जर योग्य आहार आणि आहारपूरक घटक जर आपण त्या जिवंत मशिनीला जे लागतात ते दिलं नाही, तर ती मशीन आपल्याला त्या पद्धतीने दूध देणार नाही. आणि जर आपल्याला योग्य दूध मिळालं नाही, तिच्या अनुवंशिकतेप्रमाणे दूध मिळालं नाही, प्रत्येक वर्षाला एक वेत मिळालं नाही, 2 वेदांमधलं अंतर वाढलं, भाकड काळ वाढला, तर मित्रांनो, दुग्ध व्यवसाय तळाला जायला वेळ लागणार नाही. आणि नेमकं हेच घडलं. सुरुवातीला प्रत्येक शेतकऱ्याने कॉम्प्रोमाइज कुठं केलं असेल? काय थांबवलं असेल? पैसे खर्च होऊ नये म्हणून काय करायचा प्रयत्न केला असेल? तर आहारपूरक घटक थांबवले. आणि आहारपूरक घटक थांबवल्यामुळे दुधाची प्रत आणि दूध देण्याची क्षमता हळू कमी यायला लागली. मित्रांनो, कदाचित जर दूध कमी मिळालं तर चालू शकतं. परंतु गायीची जर तब्येत बिघडली, गायीचं जर आरोग्य बिघडलं, तर मित्रांनो, 2-2.5 लाख रुपये खर्च करून, 1-1.5 लाख रुपये खर्च करून जी आपण गाय तयार केली आहे, जी गाय विकत घेतली, ती मुळात गायच जर खराब झाली, तिची दूध देण्याची क्षमता कमी झाली, प्रत्येक वर्षी जर तिच्याकडनं आपण वेत नाही घेतलं आणि प्रत्येक वेतामध्ये जर जास्त दूध घेता नाही आलं, तर आपल्याला दुग्ध व्यवसाय करणं शक्यच नाही. आणि नेमकं हेच घडलं. आहारपूरक घटक कमी केल्यामुळे गोठ्यामध्ये भाकडकाळ वाढला. जनावरं गाब जात नव्हती. व्याल्यानंतर जनावरं हीटवर येत नव्हती. खूप दिवस हीटवर न आल्यामुळे काही कालांतराने त्या जनावराला गाब घालवणं कठीण व्हायला लागलं. असं बघता गोठ्यामध्ये 50 लिटर, 100 लिटर, 200 लिटर जे शेतकरी दूध घेत होता ते 50% वर आलं. काही काळाने ते खूप कमी झालं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने दुग्ध व्यवसायाची घडी बिघडली. दुसरी गोष्ट आहे वैरण. वैरणीची प्रतही कमी झाली. शेतकऱ्याने दुधाचा भाव कमी झाला म्हणून दुधाकडे, गायीकडे, जनावरांकडे लक्ष देणंच कमी केलं. आणि मग वैरणीचं व्यवस्थापन असेल, त्याच्यामध्ये सुद्धा शेतकरी कुठेतरी कोलमडला. नेमकं त्याच वेळेला मक्याचे भाव गगनाला भिडलेले. 27 ते 28 रुपये किलो मका झालेला. आणि अशा वेळेला पशुखाद्याचे भाव वाढल्यामुळे शेतकऱ्याने पशुखाद्याला सुद्धा कॉम्प्रोमाइज केलं आणि पशुखाद्य सुद्धा कमी प्रमाणात देणं सुरू केलं. आणि अशा वेळेला गायीच्या खूप तब्येती बिघडल्यामुळे दुग्ध व्यवसाय कोलमडला. मित्रांनो, गायीची तब्येत, गायीचं आरोग्य सांभाळत असताना अशा वेळेला शेतकऱ्याने नेमकं काय करायला पाहिजे होतं?
ह्या गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं तर शेतकऱ्याने कुठंही आहारपूरक घटकाला कॉम्प्रोमाइज केलं नाही पाहिजे. आहारपूरक घटक हे नेहमी देणे गरजेचे असतात, कारण आहारपूरक घटक हे खऱ्या अर्थाने त्या गायीचा एक विमा असतो. एखाद्या गायीला जर मी 5 ते 6 किलो, 7 किलो जर पशुखाद्य देत असेल आणि ती गाय मला 25 ते 30 लिटर जर दूध देत असेल, एखाद्या वेळेला मी 1 किलो पशुखाद्य जर कमी केलं, तर कदाचित थोडंसं दूध कमी झालं असतं, मला चाललं असतं. परंतु प्रत्येक वर्षी वेत ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना फायदेशीर दुग्ध व्यवसायाच्या साखळीची मुख्य कडी आहे आणि तिथं आपल्याला कॉम्प्रोमाइज करता येत नाही. पण बिघाड मुळात तिथंच झाला आणि खऱ्या अर्थाने आहारपूरक घटकांच्या कमतरतेमुळे, योग्य वैरणीमुळे आणि पशुखाद्याच्या प्रतीमुळे असेल किंवा पशुखाद्य कमी प्रमाणात दिल्यामुळे असेल, दुग्ध व्यवसायामध्ये गायींचं आरोग्य पूर्ण ढासळताळाला पोचलं आणि आपला शेतकरी जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 या पूर्ण वर्षामध्ये रसातळाला पोचला. प्रत्येकानं आपल्या असलेल्या गोठ्यातल्या गायी विकल्या. काही गायी आहेत तशा सांभाळून वैरणीवर सांभाळण्याचा प्रयत्न केला. दूध मिळालं नाही. गायींचा भाकड काळ वाढला आणि अशा वेळेला शेतकऱ्याला काहीच समजत नव्हतं पुढे जायचं कसं. मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये एक आशेचा किरण आपल्याला बघायला मिळाला. तो म्हणजे जानेवारी 2025च्या 1 तारीखला थोडासा दुधाचा भाव वाढला. परंतु शेतकऱ्याचा या गोष्टीवर विश्वास नव्हता. हा दुधाचा वाढलेला भाव पुन्हा कधी कमी होईल? याचा नेहमीच शेतकऱ्यासाठी प्रश्न होता. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये अजून ₹2 वाढले. असं करत करत मार्च 25 ते एप्रिल 25 पर्यंत दुधाचा भाव हा 33 ते ₹34 पर्यंत वाढला. परंतु डिसेंबर 2024 पर्यंत रसातळाला पोचलेला आपला शेतकरी उभा राहण्यासाठी संभ्रमात होता, विचार करत होता. उन्हाळ्याचे दिवस आहेत. कदाचित दुधाची कमतरता खूप असल्यामुळे दुधाला आज भाव मिळतोय. पण हाच भाव पुढे कंटिन्यू चालत राहील का? मी जर जनावरांची सुधारणा करून नवीन जनावरं टाकून, जनावरांचं योग्य व्यवस्थापन करून, पुन्हा नवीन एक आर्थिक उलाढाल करून, इन्व्हेस्टमेंट करून जर मी दुग्ध व्यवसाय पुन्हा उभारण्याचा जर प्रयत्न केला, तर हा रेट राहील का? हा आजही शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रश्न होता. आणि त्यामुळे त्या पद्धतीने, ज्या पद्धतीने कोविड नंतर शेतकरी अग्रेसिव्हली, तीव्रतेने दुग्ध व्यवसायात आला, तोच शेतकरी आज पुन्हा दुधाचा भाव ₹34 असून सुद्धा दुग्ध व्यवसायामध्ये येण्यासाठी 100 वेळा विचार करायला लागला. बाजारामध्ये दुधाचा भाव ₹34 आहे. परंतु चांगल्या दूध देणाऱ्या गायी शेतकऱ्याच्या गोठ्यात आहेत का? शेतकऱ्याच्या गोठ्यात तेवढं दूध निर्माण होतंय का? मित्रांनो, नक्कीच नाही. म्हणून आजही आपला दुग्ध व्यवसाय हा अतिशय संभ्रमातला आहे. मित्रांनो, त्यासाठी खऱ्या अर्थाने जर आपला दुग्ध व्यवसाय आपल्याला फायदेशीर करायचा असेल, दुग्ध व्यवसायामध्ये नेहमी फायदा मिळवायचा असेल, तर आपल्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम दुग्ध व्यवसायाची जी त्रिसूत्री आहे, फायदेशीर दुग्ध व्यवसायाची जी त्रिसूत्री आहे, कालवडींचे संगोपन, वर्षाला 1 वेत आणि प्रत्येक वेतात जास्त दूध, ही त्रिसूत्री समजून घेऊन त्या पद्धतीने जर आपल्या दुग्ध व्यवसायाचं व्यवस्थापन केलं, नियोजन केलं आणि ह्या दुग्ध व्यवसायाचं नियोजन आपण पुढल्या 3 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये कसं करणार आहोत, याचं जर व्यवस्थित प्लॅनिंग केलं, तर मित्रांनो, दुग्ध व्यवसायासारखा कमी वेळेत जास्त फायदा देणारा, कमी जागेत जास्त फायदा देणारा आणि कमी खर्चात जास्त फायदा देणारा कुठलाही व्यवसाय नाही, हे आपण सिद्ध करू शकतो.